सो सब कुछ होने पर भी यदि मनुष्य के पास स्वास्थ्य नहीं है तो समझो उसके पास कुछ भी नाही है. टॅगलाईन आपके सामने आहे. जर माझ्याकडे सर्व काही आहे आणि जर माझ्याकडे स्वास्थ्य नाही आहे तर माझ्याकडे काहीच नाही मित्रांनो. वाय DXN? DXN करण्यापाठीमागचं एक सर्वात जबरदस्त आणि स्ट्रॉंग रिझन आहे ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण रोगांपासून अशा मोठमोठ्या आजारांपासून दूर राहणं, म्हणजे आपल्याने आपल्या पूर्ण परिवाराचं स्वास्थ्य चांगलं ठेवणं. सो DXNचं एक खूप महत्त्वाचं रिझन. आज प्रचंड प्रमाणात आजार वाढलेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोग ज्याच्यामध्ये आपण आज हृदयरोगबद्दल बोलणार आहोत. हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर नेमकं काय आहे? ब्लड प्रेशर होण्याचं कारण काय असू शकतं? ब्लड प्रेशर झाल्यानंतर डॉक्टर त्याला काय कशा पद्धतीने ट्रीट करतात? आणि आपण एक नोवेल अप्रोच म्हणू याला, किंवा एक असा अल्टरनेटिव्ह सोल्युशन की ज्याच्या माध्यमातून आपण त्यांची मदत देखील कशी करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम येऊ नये याकरता काय करता येईल. आज कोणताही रोग निर्माण होण्याच्या पाठीमागं अनेक रिझन्स असू शकतात. जसं आपण नेहमी पाहतो ज्यांना डायबिटीस आहे त्यांना होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर 15 करोड लोक ऑलरेडी, मित्रांनो 15 करोड लोक ऑलरेडी या रिस्कमध्ये आहेत की ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे तर ते हृदयरोगच्या दिशेने प्रवास करतायत. सो ऑलरेडी ही लोक या दिशेने प्रवास करतायत. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, पंप व्यवस्थित काम करत नाही, फुफ्फुस व्यवस्थित काम करत नाहीत, चान्सेस जास्त आहेत. मोस्टली स्मोकिंग करणारी लोक, जास्तीत जास्त कंटिन्यू स्मोकिंग, कंटिन्यू गुटखा खाणारी लोक, अशी काही लोक जे जास्तीत जास्त निकोटीनचं सेवन करतात, त्या लोकांना देखील या रोगाचं कारण जास्त होण्याचं कारण आहे. आर्थरायटिसमध्ये आपण पाहतोय आजार वाढलेले आहेत, किडनी स्टोन आहे, प्रॉब्लेम भरपूर आहे. अशी काही औषधं आपण खात राहतो ज्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून देखील आपल्या शरीरावर ह्या प्रॉब्लेम खूप मोठ्या स्वरूपावर येऊ शकतो. आज 7 करोड लोक भारतामध्ये ज्यांना ऑलरेडी आता हृदयरोग आहे, ज्यांना माहीत आहे. आणि 7 करोड लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये हृदयरोग अस्पतालमध्ये दरवर्षी प्रत्येक वर्षी 2 लाख लोकांची ओपन हार्ट सर्जरी होते मित्रांनो. एव्हरी इयर 2 लाख लोकांची ओपन हार्ट सर्जरी होते. आणि ही गोष्ट खरंच आपण जर असा विचार केला तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये आहोत. आपण सगळेजण वेलनेस कल्चरमध्ये आहोत. परंतु जर आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रत्येक वर्षी नवीन नवीन हॉस्पिटल्स आपल्या एरियामध्ये ओपन होत आहेत. हॉस्पिटल पण कसे आहेत? 5 स्टार हॉस्पिटल्स आहेत, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत. आपल्याला वाटतं मेडिकल सायन्स प्रगती करतोय. मेडिकल सायन्स प्रगती नाही करत मित्रांनो. इथं प्रगती होती रोगांची. जर त्या हॉस्पिटलला भेट दिली आणि त्या एखाद्या हृदयरोग स्पेशालिस्ट हॉस्पिटल, हार्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत, आणि त्या हॉस्पिटल जर आपण भेट दिली आणि तिथं मजीरची, ज्याला आपण म्हणतो पेशंटची संख्या जर जास्त असेल तर हृदय हार्ट अटॅक केंद्राची संख्या वाढत चालली, याचा अर्थ आपण प्रगती नाही करत आहोत, आपण अधोगती करत आहोत. आणि या अर्थाने जर विचार केला तर आज कितीही मोठमोठे हॉस्पिटल झाले आणि जर हार्ट अटॅकचं प्रमाण जर कंट्रोलमध्ये नाही येत आहे तर याचा अर्थ आपण एका वेगळ्या विचारांकडे जाणं खूप इम्पॉर्टंट. दॅट इज कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. याकरता आपण पाहतो नेहमी प्रिव्हेंटिव्हबद्दल आपले भारत सरकार देखील खूप सजग आहे. प्रिव्हेंटिव्ह मेडिकल चेकअप, त्याच्यानंतर पॅरामेडिकल फोर्सेस, याच्यावरती आपल्या भारत सरकारचं देखील खूप चांगल्या पद्धतीने लक्ष आहे मित्रांनो. इंडियन हेल्थ सिनारिओ देखील आपण असा पाहू शकतो की जितके पेशंट आहेत तेवढे डॉक्टर्स नाही आहेत. किंवा आपण जर पाहिलं की एवढे आजार वाढलेत, एवढे रोग वाढलेत आता की त्यांना ट्रीटमेंट द्यायला तेवढे हॉस्पिटल्स आणि तेवढे डॉक्टर्स नाही आहेत, तेवढे बेड उपलब्ध नाही आहेत की इमिजिएटली त्या लोकांना बेड मिळू शकेल. आता आपण एक कोरोनासारख्या महामारीमध्ये पाहिलं की ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नाही आहे, ऑक्सिजनचं सिलेंडर नाही आहे, काही लोकांना बेड उपलब्ध होत नाही आहे, त्याच्यामुळे लोकांची डेथ किती ठिकाणी होती आहे. ह्या काही गोष्टी आहेत. तर मेडिकल जे आपण पाहतो, हॉस्पिटलायझेशन, ह्या गोष्टी आहेत, ज्याला दवाखाना आपण म्हणतोय, हॉस्पिटल्स म्हणतो आपण, मेडिकल सायन्स आपण पाहतोय. तर या मार्गामध्ये जाण्याच्या आधी पण एक स्टेप आपण जागृत होऊ शकतो आणि यालाच आपण म्हणतो वेलनेस. कारण हा एक रियालिटी समोर आहे तुमच्या. क्रिटिकल इलनेस इन इंडिया जवळपास हा आकडा आपण पाहतोय 24 ते 25 लाख लोकांची मृत्यू दर वर्षामध्ये आज हार्ट अटॅकच्या कारणामुळे होती. हृदयरोगमुळे किती लोकांची मृत्यू होते हा आकडा लिहून ठेवा तुमच्याकडे. 25 लाख लोक एका वर्षाला मृत्युमुखी पडतात. डेथ होती, डेथ. इस्टिमेटेड त्याचं कॉस्टिंग पण सांगतात 3.5 लाख. आणि याला जर आपण अगदी महिन्यामध्ये काढू शकता, आठवड्यामध्ये काढू शकता, एक दिवसामध्ये काढू शकता, एक मिनिटामध्ये पण काढू शकता. ही जी आकडेवारी 25 लाख एका वर्षाची आहे, इस्टिमेटेड आकडेवारी, जी इस्टिमेटेड डेथ म्हणतो आपण, तर जवळपास 1 मिनिटामध्ये 4 लोकांची डेथ हृदयरोगमुळे होते. आणि हीच आत्ता जर पाहतोय भारतामध्ये 25 करोड, तर WHO ऑलरेडी सांगते की पुढे जाऊन ही आकडा एवढा वाढत चाललाय की जवळपास 1 करोडच्या पुढे जाऊ शकतो डेथ. 1 करोडच्या पुढे ही डेथ जाऊ शकते फक्त इंडियामध्ये. जर हीच सिच्युएशन अशीच राहिली
तर या भारतामध्ये हृदयरोगमुळे मरणाऱ्यांची संख्या 1 वर्षामध्ये 1 करोड असू शकते येणाऱ्या काही वर्षांनंतर. आणि ह्या सिच्युएशनमध्ये एकच कारण आहे, ते म्हणजे BP, डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग झाल्यानंतर जागं व्हायचं का होऊ नये म्हणून जागं व्हायला पाहिजे? मित्रांनो, विचार करा. झाल्यावरती जागं व्हायचं का होऊ नये म्हणून जागं व्हायला पाहिजे? झाल्यानंतर हॉस्पिटल बघायचं का ते होऊ नये म्हणून शरीरासाठी काळजी घेणं चांगलं आहे? मला सांगू शकता तुम्ही मित्रांनो, ही रियालिटी तुमच्या समोर आहे आत्ता. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतोय, 1 करोड लोकांना हृदयरोग येण्याची चान्सेस आहेत. 1 करोड लोकांना 1 वर्षामध्ये हृदयरोग येण्याचे चान्सेस आहेत. 1 करोड लोकांची डेथ हृदयरोगामुळे होण्याचे चान्सेस WHO ने ऑलरेडी ही संभावना सांगितली. मग काय महत्त्वाचं आहे याला? बघू झाल्यानंतर असं म्हणून चालणार आहे? असं काही लोक आजकाल म्हणतात ना, जे काय आपण होईल ते बघू, जेव्हा झाल्यानंतर पाहू. काही लोक पटकन बोलून जातात. कशाला आत्ता 5-10 हजार रुपये खर्च करायचे? कशाला 10-20 हजाराचे प्रोडक्ट आत्ता खायचे? जेव्हा अटॅक येईल तेव्हा जागं होऊ आपण, तेव्हा पाहू ना काय करायचं ते. काही पाहू शकत नाही फ्रेंड्स त्यावेळेला आपण. फक्त आपल्याला पाहायला खूप लोक येतील, खूप नातेवाईक येतील आणि सहानुभूती देण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत. ते फक्त सहानुभूती देऊ शकतात. बापरे, असं नाही व्हायला पाहिजे होतं तुमच्या जीवनामध्ये. काय पाहणार तुम्ही त्यावेळेला? डॉक्टर जे सांगेल ते पाहावं लागतं तुम्हाला. डॉक्टर ओपन हार्ट सर्जरी करतो म्हणतो, डॉक्टर बायपास सर्जरी करतो म्हणतोय, अँजिओग्राफी, एक एक पार्ट काढून दुसरा पार्ट बसवू आपण म्हणतो. म्हणजे आज हार्ट ट्रान्सप्लांटपर्यंत आपण पोहोचलोय. तो हृदय काढायचा आणि दुसरं हृदय बसवायचा. आज कित्येक सायन्स, आणि तुम्ही देखील माझ्याशी या गोष्टी सहमत असाल की आपलं शरीर नैसर्गिक आहे. तर शरीर नैसर्गिक ठेवायची जबाबदारी कोणाची आहे? सांगा पटपट पटपट. तुमची आहे का, माझी आहे का, हॉस्पिटलची आहे का, डॉक्टरांची आहे? आपलं शरीर नैसर्गिक आहे. परमेश्वराने जशी आपल्याला बॉडी दिली आहे तशीच त्याला रिटर्न करायची जबाबदारी कोणाची आहे? चिरफाड न करता आपली जबाबदारी आहे. त्याला कुठेही काटछाट न करता त्याला रिटर्न द्यायचं आहे. आणि हे मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेन, साधी अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल किंवा कोणतीही सर्जरी आपल्या शरीरावर असेल, तर होण्यापासून दूर राहणं हा आपला पार्ट आहे महत्त्वाचा. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आपली प्रत्येकाची सर्वस्वी जबाबदारी आहे. कारण जे नेचर आहे ते नेचर आहे. नेचरने जी मशीन बनवली ना, ही अशी मशीन कोणीही बनवू शकत नाही. आता अमेरिकामध्ये एक रिसर्च झाला आणि त्या रिसर्चमधून लक्षात आलं, ॲज इट इज ह्युमन बॉडी जर बनवायची असेल, प्रत्येक ऑर्गन व्यवस्थित जिथल्या तिथे, एक तर बनवणं पॉसिबल नाहीच आहे, तरी देखील सर्व सायंटिस्ट एकत्र आले, अमेरिकामधला रिसर्च सांगतोय, आणि त्यांनी ठरवलं की हे जर ॲज इट इज बॉडी आपल्याला जशीच्या तशी जर निर्माण करायची असेल, तर त्यांनी सांगितलं $5 ट्रिलियन एवढा पैसा लागेल. किती? ती पण मृत बॉडी, त्याच्यामध्ये जीव नाही आहे. त्याला तुम्ही हस म्हटलं तरी हसू शकत नाही. त्याला जर आपण सांगितलं एखादा जोक, एखादा विनोद, एखादा चुटकुला, तर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येणार नाहीये. पूर्ण डेथ बॉडी, फक्त झोपलेलं शरीर म्हणू आपण याला. डेथ बॉडी जर बनवायची असेल ॲज इट इज, तर त्याचं इस्टिमेटेड कॉस्ट सांगितली आहे $5 ट्रिलियन. आकडेवारी तुम्ही गुगलमध्ये काढून पहा मित्रांनो. विचार करा, आपल्याला हे मानवी देह जे मिळालं आहे, याच्यासारखं आज आपल्यासारखं कोणतंही, आपण ज्याला म्हणू की याच्यासारखी तुलना कुठंच करता येणार नाही. फ्रेंड्स, हे मशीन जे बनलेलं आहे ना, हे मशीन नॅचरल आहे आणि हे नॅचरल ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. एक उदाहरण देईल, जर एखादं झाडाचं उदाहरण घ्या. झाडाला जर तुम्ही पाहता एक चांगली चांगली फुलं येतात, ते फुल जर काढलं, तिथून तोडून काढलं, तर कुठलाही मला सांगा सायंटिस्ट आहे तसं परत जोडू शकतो का? इट्स नॉट पॉसिबल. म्हणून आपलं शरीर नैसर्गिक ठेवा. चिरफाड व्हायला नको, काटछाट व्हायला नको, एखादा ऑर्गन काढू दुसरा बसू, हे बोलण्यासाठी खूप सोपं वाटतं यार, पण आयुष्यभर त्या माणसाला मात्र खूप फेस करावं लागतं. जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे. आज कितीतरी लोक ह्या गोष्टीला प्रूव्हन करतात फ्रेंड्स. रियालिटी मी तुम्हाला याच्यामध्ये एक सांगतोय. अगदी साधं उदाहरण घ्या. आपण एक डाळिंबाचं एक उदाहरण घेऊ. डाळिंब जर तुम्ही कट केलं आणि ते डाळिंब केल्यानंतर बघा, निसर्गाने बनवलेली एक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये, इतकं जबरदस्त युनिट बसवले त्याच्यामध्ये, कसे दाणे दाणे असतात, सगळे अनार असतात. आता ते जर कट केलं आणि ते जर पूर्ण मी डिस्टर्ब केलं, तर कुठलं सायन्स आहे, कुठलं मेंदू आहे, कुठलं नेचर आहे, कोणता व्यक्ती असा आहे की जो ॲज इट इज पुन्हा जसंच तसं डाळिंब बसवून देईल? नॉट पॉसिबल. म्हणून नेचर, कारण बनवले कोणी? हे निसर्गाने बनवलं. जर कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरचे सगळे पार्ट मी काढू शकतो, लॅपटॉपचे सगळे पार्ट काढू शकतो आणि परत जिथं तिथं जसं तसं जोडून देऊ शकतो. येस ऑर नो? आहे तसं जोडता येतं, कारण ते मॅन मेड आहे. जे ह्युमन मेड आहे त्याला तुम्ही कसंही तुम्ही ऑपरेट करू शकता, पण जे नेचरनी बनवलं ना बॉस, त्याला तुम्ही नाही डिस्टर्ब करू शकत. त्यामुळं ह्याची जबाबदारी आपण स्वीकारायची आहे आणि याकरता आपणच जागरूक व्हायचं आहे. प्रिव्हेंटिव्ह चेकअप, प्रिव्हेंटिव्ह मेडिकल्स, पॅरामेडिकल फोर्सेस, आपल्या बॉडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत की जे आपल्याला असे प्रॉब्लेमच क्रिएट होऊ देणार नाही. ही रियालिटी आत्ता समोर आहे. कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर म्हणजे CVD म्हणतात. 80% लोकांची डेथ बिकॉज ऑफ ओनली डिसीज.
म्हणजे 100 लोक जर एखाद्या वस्तीत राहत असतील तर त्यातल्या 80% लोकांची मृत्यू, WHO सांगते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते 80% लोकांची डेथ होण्याचं शेवटचं रिझन एकच आहे, ते म्हणजे CVD. दर मिनिटाला 4 लोकांची मृत्यू. आणि आज जे सेशन आपलं घेतलंय, आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे अशा लोकांबरोबर आपण आहोत, की ज्या व्यक्तीचं नाव आपल्या समोर, जे डॉक्टर एस रंजन सर. माझं एक उदाहरण तुम्हाला मी देईल. ज्यावेळी माझा ॲक्सिडेंट झाला होता, माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी पूर्ण अंधारामध्ये होतो. मला हेही माहीत नाही की तो पूर्ण तुटलेला पाय परत जोडत होतो. 3 ठिकाणी ब्रेक झालेला होता पाय. पायाच्या दोन्ही बाजूचे जॉईंट क्रश झालेत, बोन पूर्णपणे तुटलाय आणि अशा ठिकाणी डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करू, हे करू. आपण पूर्ण अंधारात असतो. थँक गॉड विथ DXN. आपल्यासोबत DXN आणि DXN सोबत अशी लोक आहेत. इमिजिएटली कॉल सुरू झाले आणि डॉक्टर एस रंजन सर, डॉक्टर रत्ना मॅडम, प्रोफेसर वसुपाल सर, या सगळ्यांचे फोन इमिजिएटली डॉक्टर सोलंकी ज्यांनी माझं ऑपरेशन केलं त्यांना या लोकांनी फोन केले. त्यांना सांगितलं हा माणूस खूप महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रातला आमचा टॉप लीडर आहे, याला काय नाही झालं पाहिजे, याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं पाहिजे, मला याचे एक्सरे पाठवा, मला याचं हे पाठवा. त्यावेळेला ते डॉक्टर सोलंकी मला आणि मिसेसला विचारतात की नेमकं तुम्ही आहे तरी कोण? मला चेन्नईवरून ह्या डॉक्टरांचा फोन आला आहे, इकडून या डॉक्टरांचा फोन आला, नेमकं काय? मला काय सांगायचं याच्यातून? आज आपल्यासोबत ॲज अ DXNR आपल्यासोबत या पद्धतीचे तज्ज्ञ लोक आहेत. असे एक म्हणजे ज्या लोकांना आपण पाहतो की डायरेक्ट सेलिंगमध्ये अशी लोक शक्यतो कोणत्याच कंपनीमध्ये नाही आहेत. आज जी व्यक्ती मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो तुमच्या समोर आहे, आणि त्यांनी जे आत्ता मगाशी सेशन जे घेतलात ते सेशन बऱ्याचशा लोकांनी मिस केलं असेल, कारण ते इंग्लिशमध्ये आहे. थोडंसं मी त्यातल्या आयडियाज तुम्हाला शेअर करायला आपल्या टॉपिकमध्ये कंटिन्यू राहू. तर डॉक्टर एस रंजन सरांनी आपल्याला जे सांगितलं आज, त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय होते? आणि डॉक्टर एस रंजन आहे तरी कोण? डॉक्टर एस रंजन DM इन कार्डिओलॉजी, पोस्ट डॉक्टरल टीचर इन DM इन कार्डिओलॉजी. म्हणजे जे हृदयरोग ऑपरेशन करणारे डॉक्टर्स असतात त्यांना मागील 25 वर्ष हे डॉक्टर त्यांना टीचिंग करतात. श्रीनिवास हार्ट फाउंडेशन मेडिकल कॉलेज चेन्नईमध्ये आहे आणि त्या कॉलेजचे डीन आहेत. त्यांचं स्वतःच्या वडिलांचं हे कॉलेज डीन आहे तिथले. DMचा अर्थ होतो आपल्या पुण्यासारख्या मोठ्यात मोठ्या शहरामध्ये 15-20 DM असतील फक्त. DM म्हणजे खूप मोठी पोस्ट आहे यार. आणि अशी व्यक्ती एक फक्त भारताचे कार्डिओलॉजिस्ट नाही तर आपल्या भारताचे जे ऑनररी प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती, जे आता सुरुवातीला आपण KR नारायणन पासून ते अगदी आपले APJ अब्दुल कलाम सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचे ऑनररी फिजिशियन आणि मेडिकल ॲडवायझर डॉक्टर एस रंजन सर. आणि ही व्यक्ती आपल्याला जर सांगते की DXN प्रॉडक्ट इज अ कार्डिओटॉनिक, ही व्यक्ती आपल्याला प्रॉपर नॉलेज देते आहे. नोबेल अप्रोच, DXN रिक्वायर्ड नोबेल हार्ट, नोबेल अप्रोच. आणि आज आपण पाहतोय आपल्या हृदयामध्ये एक व्हायटल ऑर्गन आहे. एक सिंगल ऑर्गनवरती सुद्धा खूप मोठं काम तुम्ही करू शकता, एका सिंगल ऑर्गनवरती. आणि तो बॉडीतला आपला सर्वात व्हायटल म्हणजे खूप महत्त्वपूर्ण ऑर्गन, ज्याचं कार्य व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता कोरोनामुळे कदाचित डेथ होत नाही, पण हृदयरोगने डेथ होती या लोकांची. झाला तर कोरोना, पण ज्या वेळेला फायनली ज्यावेळी डेथ झाली ते हार्ट अटॅक बंद, हृदय बंद पडलं. हृदयाची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण पाहतोय एक हेल्दी हार्ट आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या हृदयामध्ये जर आपण बघितलं आता तर आपल्या हृदयामध्ये म्हणजे अहोरात्र आपलं हृदय एका दिवसामध्ये जवळपास 1,00,000 वेळा पंपिंग करतं. किती वेळा? आपला हात असा आहे त्या जागेवरती घ्या आणि फक्त एक 15 मिनटं, मी म्हणतो 15 मिनटं असं करा, तुमचा हात जड होईल, या हाताला मुंग्या यायला लागतील, ह्या हाताला वात येईल, नंतर हात असा खाली पण येणार आहे. काही लोकांना पॅरालाइज सुद्धा होऊ शकतो, स्ट्रोक देखील बसू शकतो. वी कॅनॉट, आपण असा हात जास्त वेळ नाही ठेवू शकत. एक अर्धा तास जर असा हात वर घेतला तर तो हात पॅरालाइज सुद्धा होऊ शकतो. एवढं आपल्या हातामध्ये, मी म्हणतो या. पण ते हृदय आपल्या जन्मापासून, आईच्या गर्भापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत रोज कंटिन्युअसली आपल्यासाठी धक 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 कंटिन्यू करते. किती वेळा करतं? आपल्या पूर्ण एक 70 वर्षाच्या माणसाच्या लाईफमध्ये 300 करोड टाइम्स, कितनी टाइम? 300 करोड टाइम आपलं हृदय धकधक करतं, लप धप अशी जी त्याची जी कंटिन्युअसली जी बीट्स आहेत, हे 300 करोड टाइम तो आपल्यासाठी लपधप करतोय 70 वर्षाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय. आणि यामध्ये काय होतं? प्लकिंग म्हणतात. प्लक होतं म्हणजे काय होतं बघा इथं, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड. मोस्टली याचं एक रिझन पहिले येतं बॉडी ॲसिडिक राहणं. एनी टाइम सांगतात डॉक्टर लिम सिओशिन सुद्धा सांगतात, आपले फाउंडर सुद्धा सांगतात, कीप युअर बॉडी अल्कलाईन टू प्रिव्हेंट डिसीज. कोणताही रोग दूर ठेवायचा असेल आपली बॉडी अल्कलाईन ठेवा. बॉडी प्रचंड ॲसिडिक आहे, तर ॲसिडिक बॉडीमध्ये आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल हाय लेवलला होतो. ॲसिडिक बॉडीमध्ये ट्रायग्लिसराईड वाढायला लागतात. ज्याच्या शरीरात शुगर आहे त्यांच्या शरीरात ट्रायग्लिसराईड्स वाढतात.
डायबिटीसमुळे हार्ट अटॅक काय येतो, हा पॉईंट नोटेड करून ठेवा तुम्ही. ज्यांना शुगर आहे त्यांच्या शरीरात एक्सेस शुगर जर जादा झाली तर ती लिव्हरमध्ये ज्यावेळी जाते त्यावेळी लिव्हर हा स्वतः एक स्टोरेज टँक आहे. लिव्हर हा काही कंटेंट चेंज करतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आपला प्युरिफायर आहे, तो ब्लडचा प्युरिफायर आहे. त्याच्या ज्यावेळी लक्षात येतं की जादा शुगर क्रिएट झाली आहे तर त्या शुगरचं रूपांतर तो ट्रायग्लिसराईडमध्ये करतो, कारण ती शुगर बॉडीला नष्ट करायला नको म्हणून. काय करतो लिव्हर शुगरचं रूपांतर, अनावश्यक साखरेचं रूपांतर ट्रायग्लिसराईड नावाच्या चरबीमध्ये तयार करतो. आणि हे ट्रायग्लिसराईड आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये येऊन ब्लॉकेजेस क्रिएट होतात आणि याच्यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहेत, एक LDL आहे आणि एक HDL आहे. HDL इज गुड, HDL इज गुड म्हणजे आपण पाहतो लो डेन्सिटी लिप्रोप्रोटीन आणि हाय डेन्सिटी लिप्रोप्रोटीन, HDL आणि LDL. HDL इज गुड बट LDL इज बॅड. लो डेन्सिटी हा खराब आहे. मग याकरता आपण पाहतो ज्यावेळी खराब प्रकारचं कोलेस्ट्रॉल शरीरात वाढत जातं त्यावेळी अशा पद्धतीचे ब्लॉकेज तयार व्हायला सुरुवात होते. ब्लॉक होते आपली आर्टरी. एक सिम्पलचं उदाहरण घेऊ आपण. नेमका ब्लड प्रेशर होतो म्हणजे काय होतं, मी माझी स्क्रीन तुम्हाला परत एकदा शेअर करतोय. व्हाईट बोर्ड तुम्हाला मी करून दाखवतो. व्हाईट बोर्ड ओपन होतोय का सांगा फक्त. सगळ्यांना व्हाईट बोर्ड दिसतोय का आता. हे पहा आपली ही रक्तवाहिनी, या अशा पद्धतीने रक्तवाहिनी आपली जाते. आता याच्यातून आतमधून जाणारा प्रेशर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रक्तदाब. याचं उदाहरण दिलं, समजा असं विचार करा ही पाण्याची पाईप आहे. कॅन इमॅजिन, हे जर पाण्याची पाईप आहे आणि पाण्याच्या पाईपच्या तोंडाला जर मी इथं या ठिकाणी जर अंगठा लावला इथे, तर काय होणार हो, पाण्याची पाईप आहे. दुसरं उदाहरण घ्या, तुम्ही घरामध्ये कधी प्लास्टर केलं असेल, नवीन घर बांधलं, प्लास्टर केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण भिंतीनं प्लास्टर केल्यानंतर तुम्हाला पाणी त्या कोपऱ्यामध्ये वरतीपर्यंत न्यायचं आहे, पण हातामध्ये पाईप आहे, ते पाणी तिथपर्यंत जात नाही. काय करणार तुम्ही, पाईपचं तोंड दाबून धरणार. सर नो, जसं पाईपचं तोंड दाबून धरलं की प्रेशर काय होतो, इमिजिएटली शूट होतो. दॅट्स कॉल प्रेशर. एक प्रेशर क्रिएट होतो. तुम्ही पाहिलं असेल नळाच्या तुटीला जर तुम्ही बोट लावला, अंगठा लावला तर प्रेशर काय होतो, वाढतो. तसं तुमच्या माझ्या या रक्तवाहिनीमध्ये काय होतं, या ठिकाणी असे कोलेस्ट्रॉलचे लेयर यायला लागतात. हे तुम्ही पण आकृती अशा बोर्डवरती किंवा कागदावरती काढू शकता. असे कोलेस्ट्रॉलचे लेयर यायला लागतात. हे कोलेस्ट्रॉल आहे. आता हा डायमीटर काय व्हायला लागलाय, कमी 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 होत चाललाय. हा इकडून वाढत 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 चाललाय, हा इथून असा. मला दिसते का सगळ्यांना ही स्क्रीन माझी दिसते ना दादा. ओके. आता पहा इथं इथून ब्लड पुढं आलं, इथपर्यंत आलं, बरोबर सप्लाय होता. इथं त्याचा डायमीटर कमी झाला, इथून पुढचा प्रेशर काय होणार, शूट होणार. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब. हा कुठे चेक करता तुम्ही, हातामध्ये. उच्च रक्तदाब म्हणजे तुमच्या हातामध्ये, राईट. मग तुमच्या हातामध्ये ज्यावेळी तुम्ही चेक करताय, हा इथून जाताना चेक करतो आपण. आता डॉक्टर गोळी देतात आपल्याला. कोणती गोळी देतात, एक गोळी असते याच्यातून जाणार रक्त पातळ करणारी गोळी असते, इकोस्प्रिन, ॲस्पिरिन, बरीचशी नावं आहेत त्याच्यामध्ये. मग ती रक्त पातळ करणारी औषध असतात. दुसरी एक मेडिसिन डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, याच्यामुळे तुमचा हाय ब्लड प्रेशर झालाय, तुमचा BP खूप शूट झालाय, तुम्हाला एक गोळी आता कंटिन्यू खावी लागेल. आणि ती गोळी असते हायपर टेन्सिव्ह ड्रग. हा शब्द लिहून ठेवा, हायपर टेन्सिव्ह ड्रग म्हणतात तिला. म्हणजे तुमचा BP इमिजिएटली कमी करणारी मेडिसिन्स. हायपर म्हणजे जास्त, टेन्सिव्ह म्हणजे फुगवणं आणि ड्रग म्हणजे मेडिसिन. हे थोडंसं लिहा म्हणजे जेणेकरून तुमचं पण नॉलेज राहील. DXNला जेव्हा तुम्ही अशा लोकांना किंवा अशा पद्धतीने लोकांना सांगाल तर कदाचित एका वेगळ्या व्ह्यूनी लोकांना तुम्ही कनेक्ट करू शकता. काय मेडिकल फील्डमध्ये लोकांना देखील समजते की यार यांना चांगलं नॉलेज आहे, चांगलं माहिती देत आहेत. हायपरटेन्सिव्ह ड्रगचा अर्थ होतो सिंपल आहे, तुमच्या रक्तवाहिनीमध्ये हायपरचा अर्थ होतो फुगवणे, जास्त. हायपरचा अर्थ होतो जास्त, टेन्सिव्हचा अर्थ होतो फुगवणे आणि मेडिसिन म्हणजे ड्रग्ज, हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज. सिंपल आहे. ही जी रक्तवाहिनी तुमची गोळी खाल्ली रे खाल्ली की ही रक्तवाहिनी पहा, कदाचित मला हे माऊसनी करतोय मी, माझं ऑपरेट होते का पहा, ही थोडीशी अशी फुगून वाहते रक्तवाहिनी. म्हणजे ती गोळी खाल्ली रे खाल्ली की ही जी रक्तवाहिनी आहे ती अशी, हा इकडे आलं बघा, अशी फुगते, थोडीशी फुगते. किती फुगणार, अगदी थोडी. किती फुगणार, अगदी थोडी. अगदी थोडी म्हणजे आपण पाहतो इथून ही अशी, ही अशी, इथून थोडी थोडी थोडी.
थोडीशी फुगते. मग याने काय होणार आहे, तात्पुरतं तुमचं हे रक्तवाहिनी फुगल्यानंतर हे कोलेस्ट्रॉलचं ब्लॉकेज इकडे मागे सरकलं, हे ब्लॉकेज इकडे मागे सरकलं, इमिजिएटली काय झालं तुमचं, इमिजिएटली हा कोलेस्ट्रॉलचा लेअर मागे गेल्यामुळे हा डायमीटर वाढला, पुढचा प्रेशर नॉर्मलमध्ये आला, आपण म्हणतो आता ओके. डॉक्टर पण म्हणतो ही गोळी मात्र आयुष्यभर खायची. मला सांगा बरं, ही गोळी एकदा खाऊन चालेल का आयुष्यभर खाल्ली पाहिजे? अशी रक्तवाहिनी फुगवणारी गोळी एकदा खायची का रोज खायला पाहिजे, कंटिन्यू खायला पाहिजे? रक्तवाहिनी फुगवणारी मेडिसिन्स, ज्याला काय म्हणतो आपण हायपरटेन्सिव्ह ड्रग, जी गोळी खाल्ली रे खाल्ली की विदिन 10 to 15 मिनिट, अर्ध्या तासामध्ये तुमचा बीपी लगेच कमी होतो, ब्लड प्रेशर काय होतो, कमी होतो. हा चेक आपण इथं पट्टा लावून करतो. काम कुठं चालू आहे, हृदयामध्ये. रक्तवाहिनी कुठली फुगवली जाते, हृदयातली. चेक कुठं करता, इथं. म्हणजे काय चाललंय, प्रॉब्लेम इकडे आहे आणि तुम्ही चेक इथं करताय. दुसरी गोष्ट पहा, इथं याचं पण एक लिमिट आहे. प्रचंड प्रमाणामध्ये ज्यावेळी तुमचं शरीर अजून ॲसिडिक होत जाईल, अजून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आजार्स असतील, स्ट्रेसफुल लाईफ असेल, अनेक गोष्टी असतात, लाईफस्टाईल असेल, स्पायसी फूड असेल, कंटिन्यू तेलकट खाणं किंवा जास्त बाहेरचं खाणं, पिझ्झा, बर्गर, जंक फूड, अनेक गोष्टी याच्या पाठीमागे येतात. तुमचा डाएट व्यवस्थित नाही आहे, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढत चालली आहे, हे प्रमाण मात्र दिवसेंदिवस जर वाढत गेलं तर नंतर गोळी काही काम करत नाही. मग मात्र अँजिओग्राफी करावी लागते. आणि अँजिओग्राफी म्हणजे याच्या आतमध्ये किती ब्लॉकेज आहे ते बघणं, आणि मग तुम्हाला अँजिओप्लास्टी सांगतात. म्हणजे इथं एक अशी ट्यूब बसवतात. जसे तुम्हाला एक ट्यूब असते, ती जवळपास 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयाची ही ट्यूब बनवली जाते इथं. आणि हा ट्यूब इथं बसवून तुम्हाला इमिजिएटली काय केलं जातं, रिलीफ करण्यासाठी इथं ट्यूब बसवून देतात. हा मध्ये ट्यूब बसवला फ्रेंड्स. हा ट्यूब बसवल्यामुळे काय आलं, इथं हा ट्यूब इथं असल्यामुळं जेणेकरून ब्लॉकेज आतमध्ये येऊ नये. किती लाख खर्च आहे, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये खर्च आहे हा अँजिओप्लास्टी. पण तरी देखील काही ठिकाणी आपण पाहतो कॉम्प्लिकेशन एवढी होतात की डॉक्टर म्हणतात एक काम करा, ही रक्तवाहिनी इथं कट करूयात, इथं कट करूयात, आणि आपण काय करूयात, इथं बायपास. अशा पद्धतीने काय सांगतात, इथं बायपास म्हणजे काय, तुमच्या हाताची किंवा पायाची शीर काढली जाते आणि ती शीर इथं बसवायची. म्हणजे मेकॅनिक सारखं काम डॉक्टर करतोय, बायपास. हाताची शीर, तुमच्या हाताची शीर इथून अशा पद्धतीने इथून इथं बसवली. अशी एक उदाहरण घ्या. आता ही बायपास म्हणजे काय हो, तुमच्या शरीराची शीर, आपल्या हाताची किंवा पायाची शीर फक्त जोडून द्यायचं काम, म्हणजे मेकॅनिकचं काम डॉक्टरने केलं. शीर तुमचीच आहे, तो फक्त बघितलं त्यांनी कुठं बसवायचं आहे आणि बायपास करायचा आहे. 3 ते 4 लाख रुपये खर्च येतात. परंतु एका ठिकाणी जर एवढा ब्लॉकेज आला असेल, इतका जर ब्लॉकेज एका ठिकाणी आला असेल, तर अनेक ठिकाणी ब्लॉकेज असतात. जर समजा तुम्ही कधी गाडी चालवत असाल, ट्रॅफिक जाममध्ये गेलात आणि खूप ट्रॅफिक जाम आहे, तुम्हाला लक्षात आलं अगदी फुटपाथपर्यंत गाड्या ब्लॉक आहेत, पूर्ण रस्ता ब्लॉक आहे, तर टू व्हीलरवाले काय करतात, फुटपाथवर गाडी चढवतात. काही लोक काय करतात, मधनं कुठून तरी शॉर्टकट बोळातून गाडी काढतात. म्हणजे जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावतात. येस ऑर नो? नदीचं पाणी जर तुम्ही अडवायचा प्रयत्न केला, नदी वाहतीये आणि मध्ये जर कुठेतरी अडथळा आला तर ते पाणी थांबून राहील का, रस्ता काढेल दुसरीकडे रस्ता काढतात. तसंच तुमच्या शरीरात जर कोलेस्ट्रॉल या ठिकाणी ब्लॉक झालाय, तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करताय, तर दुसरीकडे कुठं ना कुठेतरी ब्लॉकेज. कारण काय हो, बॉडीची प्रवृत्तीच आहे की एक्सेस कोलेस्ट्रॉल क्रिएट करणं, LDL वाढत जाणं, शरीरात ट्रायग्लिसराईड चरबी वाढत जाणं, ब्लॉकेजेस क्रिएट होणं, हा शरीराची जर प्रवृत्ती आहे, शरीराचा जर स्वभाव असेल, तर मात्र परत परत रिपीट होतात. पहिला बायपास, दुसरा बायपास, तिसरा बायपास, माणूसच बायपास होऊन जातो. आणि ही रियालिटी आहे. याच्यामुळे ब्लॉकेजेस वाढत जातात, ह्याच्यामुळे बीपी वाढत जातो. करायला काय पाहिजे होतं फ्रेंड्स, हे आतमध्ये कोलेस्ट्रॉल हे आतमध्ये ठेवायचं का बाहेर काढायचं, सांगा बरं, पटपट बोला बरं. हे शरीरात राहिलं पाहिजे का बाहेर गेलं पाहिजे? असे कोलेस्ट्रॉल आतमध्ये राहणं चांगलं आहे का वाईट आहे? बाहेर गेलं पाहिजे. येस, बाहेर गेलं पाहिजे. रिमूव्ह. मेडिकल्सच्या औषधांमध्ये, ड्रग्जमध्ये जर बाहेर काढायचं मटेरियल असतं तर त्यांनी बायपासची गोष्टच शोधली नसती. त्यांना अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी ह्या गोष्टी कराव्याच नसत्या लागल्या. केमिकल ड्रग्जमध्ये फक्त रक्तवाहिनी फुगवू शकतात, रक्त पातळ करू शकतात, पण आतमधले जमा झालेले ब्लॉकेज विरघळण्याची क्षमता मेडिसिन कंटेंटमध्ये नसल्यामुळं आपण पाहतो की त्या लोकांना 4 लाख 5 लाख घालवून सुद्धा कधी कधी आपल्याला व्यक्तीचा जीव देखील वाचवता येत नाही. काही वेळेला लोकांचे प्रॉब्लेम अजून वाढतात. काही लोकांना फर्स्ट, सेकंड, थर्ड पुन्हा अटॅक येतात. त्याचं रिझन आहे की शरीराच्या आतली जी रक्तवाहिनी आहे ती साफ करण्यासाठी कोणतंही मटेरियल नसल्यामुळं आज लोक त्या कॉम्प्लिकेशनमध्ये आहेत. बरं, हे आपल्याला कळते. 90% ब्लॉक झाले तरी समजत नाहीये. 5% आत्ता तुमच्या माझ्या शरीरात आत्ता ऑलरेडी आहे, 10% आत्ता ऑलरेडी आहे. तर तुम्हाला असं वाटतं कोणाला इथं मीटिंग ऐकताना की मी उगाच काहीतरी सांगतोय, माझी शरीरातली रक्तवाहिनी पूर्णपणे क्लीन असेल, पूर्णपणे स्वच्छ असेल असं तुम्हाला वाटतं का? आपल्या बॉडीमध्ये पाईपलाईन किती आहे? जवळपास 1 लाख किलोमीटर एवढी मोठी पाईपलाईन आहे. किती मोठी आहे? नियर अबाउट ॲव्हरेज
1,00,000 किलोमीटर एवढी मोठी पाईपलाईन आहे. आपलं हृदय एका दिवसामध्ये हे जर हृदय काढलं आणि एखाद्या पेट्रोल टँकवर जर लावलं, पाण्याच्या टँकरवर, तर तो जो अख्खा पाण्याचा टँकर भरेल एवढं पंपिंग करते एका दिवसामध्ये. ते पंप आपला मोटर किती, 1 टँकर भरेल एवढं पंप आपला मोटर आपलं काम करतं. मग ते हृदय 1,00,000 किलोमीटर रक्तवाहिन्यांना सप्लाय पुरवतोय आणि 1,00,000 किलोमीटर पाईपलाईन बॉडीमध्ये आहे. 100% क्लीन असेल असं म्हणू शकता का तुम्ही? कोण 5% पण नाही, 10% आहे, कोणाचे 40% झालेत, कोणाचे 70% झालेत, पण तरी देखील समजत नाही आहे. 90% ब्लॉक झालं तरी देखील समजत नाही. ज्या वेळेला 95% पलीकडे जातात, 99% ब्लॉकेज आहेत रिपोर्ट लोकांचे, 99% ब्लॉकेज रिपोर्ट आहेत, आणि मग त्यावेळेला दुखाव होतो, पेन होतो, चेस्ट पेन होतो, त्रास होतो, नोशिया होतो, वॉमिटिंग होतं, हातामध्ये मुंग्या यायला लागतात, चक्कर यायला लागते, अनेक गोष्टी होतात. आणि मग अशा वेळेला आपण गुंगी येते, मग डॉक्टरकडे जातो, त्रास होतोय, काहीतरी होतोय, प्रचंड घाम येतोय, डॉक्टर बीपी चेक करतात, कार्डिओग्राम काढतात, ईसीजी काढतात, आणि समजतं की शरीरामध्ये 90% ब्लॉकेज आहे फ्रेंड्स, 90% ब्लॉकेज आहे. मग अशा वेळेला 90% ब्लॉकेज येईपर्यंत शरीराने समजू दिलं का? बिकॉज बॉडी इज द बेस्ट डॉक्टर. तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला 10% जरी रक्त मिळतंय ना, तरी तो त्याचं काम करायला तयार आहे. एकच गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला गॅनोडर्मा घेऊन इथं याला इरेजर पाहिजे, आपण इरेज करू याला, हे काढून टाकणारं काम म्हणजे गॅनोडर्मा हे काम करतो. जरा टाळी द्या जोरात जिथं असाल तिथून, तुमच्या लक्षात जर येत असेल तर याला आतून ब्लॉकेज जिथं तयार झाले तेच काढण्याचं काम हा गॅनोडर्मा आपल्यासाठी करतोय. सिम्पलचं लॉजिक आहे फ्रेंड्स. हे जे कोलेस्ट्रॉल आत्ता आपण पाहिले, हे जे ब्लॉकेजेस आपण आत्ता पाहतोय, हे जे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत, हे कुठे माहीत नाहीत, तुम्हालाही माहीत नाहीत, पण आज देखील आपण पाहतोय हे कोलेस्ट्रॉलचे लेअर याला डायल्यूट करण्याची पॉवर ह्या गॅनोडर्मामध्ये असल्यामुळं आपण निरोगी राहू शकतो. आत्तापासून जादा मात्रा खायला सुरुवात करा. 1 2 4 6 फॉर्म्युला चालू ठेवा. आपल्या हृदयासाठी, आपल्या हृदयाच्या लाईफसाठी आपण डोस वाढवायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? माझी स्क्रीन शेअर होते का? दुसरी स्क्रीन शेअर करतोय. सांगा, 90% ब्लॉक झाल्यावर जागा व्हायचं का 5%ला जागा व्हायचं? येस, लिहा लिहा लिहा, पटपट लिहा. 90% ब्लॉक झाल्यावर जागा व्हायचं का 5%ला जागा व्हायचं? द रिस्क फॅक्टर समोर आहे तुमच्या आत्ता. आज स्वतः डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला मेन अँड वुमेन दोघांना देखील होऊ शकतो, इन्क्लूड दोघांना पण समान आहे. त्यानंतर काय, इन्क्रीज द ब्लड कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल लेवल चेक करायला पाहिजे आपली, LDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल. हाय ब्लड प्रेशर, ज्यादा हाय ब्लड प्रेशर असेल तर कारण बनू शकतं हृदयरोगचं. स्मोकिंग सिगारेट्स जास्तीत जास्त प्रमाण आहे. डायबिटीस, हृदय म्हणजे मधुमेहाचा आजार असेल, आणि फॅमिली हिस्ट्री काय असेल तुमच्या लाईफमध्ये, अनुवंशिकरित्या कोरोनरी हार्ट डिसीज घरामध्ये कोणाला असेल तर हे प्रमाण जास्त होऊ शकतं तुमच्या शरीरामध्ये. सो WHO ने सांगितलं 1 बिलियन पीपल विल बी डाय ऑफ हार्ट डिसीज इन 21st सेंचुरी. 21व्या शतकामध्ये आपण आहोत आत्ता. 1 बिलियन, 1 करोडपेक्षा जास्त लोकांची मृत्यू हृदयरोगने होऊ शकते. गॅनोडर्मा हॅज बीन युज्ड ॲज द कार्डिओटॉनिक. कोण सांगते हे? हे सांगतात डॉक्टर एस रंजन, एक DM इन कार्डिओलॉजी. जो व्यक्ती 25 वर्ष हृदयरोग ट्रीट करणाऱ्या लोकांना शिकवतात की कसं ऑपरेशन करायचं, कशी सर्जरी करायची, DM इन कार्डिओलॉजी. अशी व्यक्ती सांगते की गॅनोडर्मा द किंग ऑफ हर्ब इज अ कार्डिओटॉनिक, द नोबेल अप्रोच, एक न्यू अप्रोच. 1000 ऑफ इयर्स. TCM ग्रुप म्हणजे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन ग्रुप असतो हा. जसं आपण म्हणतो ना आयुर्वेदिक ग्रुप आहे, आयुर्वेदा म्हणतो आपण, काय चरक संहिता, सुश्रुत हे आयुर्वेदामध्ये येतात. तसं TCM नावाचा ग्रुप आहे. आणि TCM म्हणजे काय की एक ट्रॅडिशनल मेडिसिन पद्धतीमध्ये याचा उल्लेख केला जातो. 1000 ऑफ इयर्स, हजारो वर्षापासून हा उल्लेख आहे की गॅनोडर्मा इज अ कार्डिओटॉनिक. गॅनोडर्मामध्ये 400 पेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये ॲडिनोसिन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. ॲडिनोसिन काय करतो? ॲडिनोसिन आपल्या शरीरामध्ये जिथं जिथं एखादी क्लॉट जमा झाली आहे, गुठळी प्लक होतं जिथं, ज्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल, प्लेटलेट ॲग्रिग्रेशन म्हणतात त्याला डायल्यूट करण्याची पॉवर ॲडिनोसिनमध्ये. ॲडिनोसिन म्हणजे वाहक आहे आपल्या शरीरामध्ये एक चांगला. गॅनोडर्मामुळे काय होतं, गॅनोडर्मामध्ये असणारे ॲडिनोसिन आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्याचं काम ॲडिनोसिन देखील चांगलं काम करतो. गॅनोडोनिक इसेन्स, ट्रायटर्पेनाइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स आणि ऑर्गॅनिक जर्मेनियम, हे सगळे कंटेंट जर आपण पाहिले, हे मेन आहेत. 400 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यामधले हे मुख्य इन्ग्रेडियंटमध्ये तुमच्या पुढे नावं आहेत की जे आपल्या हृदयरोग सारख्या आजारांमध्ये मदत करू शकतात. ऑर्गॅनिक जर्मेनियमचा रोल काय? त्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करणे किंवा ऑक्सिजनची कॅपॅसिटी जी आहे, ओरॅक व्हॅल्यू वाढवणं.
पॉलिसॅकराइड काय आहे? डिटॉक्सिफायर आहे, जो टॉक्सिन रिमूव्ह करायला मदत करेल. पॉवरफुल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज इन गॅनोडर्मा. डिटॉक्सिफाय फ्री रॅडिकल्स डॅमेज, जे फ्री रॅडिकल्समुळे ब्लॉकेजेस तयार होतात, हार्मफुल डिसीजेस तयार होतात, कॅन्सरसारखे रोग निर्माण होतात, हृदयरोगसारखे आजार निर्माण होतात, अनेक रोग आहेत, आर्थरायटिस असेल, एनी हेल्थ प्रॉब्लेम बिकॉज ऑफ फ्री रॅडिकल्स. तर आपली बॉडी अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात घेत असेल तर फ्री रॅडिकलपासून दूर राहू शकतो आपण. एक साधारण उदाहरण आपण नेहमी घेतो, सफरचंद कट करून ठेवलं तर फ्री रॅडिकल नसेल तर ते नष्ट होऊन जातं. लास्ट टाइम मी माझ्या हाताचं बोट जर कट केले सांगितलं आणि कोपऱ्यात पडला असेल, 4 दिवसांनी दिसायचं नाहीसं होऊन जाईल. कशामुळं? फ्री रॅडिकल्स. हे फ्री रॅडिकल्स त्याला संपवून टाकतात. एखादी गोष्ट शरीराबरोबर जोडलेली असेल तर आपल्या बॉडीतल्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी त्याला मदत करतात आणि त्या वाढवणे आपली जबाबदारी आहे. गॅनोडर्मा इज अ पॉवरफुल अँटीऑक्सिडंट, रिटार्ड द ऑक्सिडेशन ऑफ LDL. जो लो डेन्सिटी लिप्रोप्रोटीन आहे त्या LDL कोलेस्ट्रॉलला ऑक्सिडाईज करण्याचं पॉवर या प्रोडक्टमध्ये गॅनोडर्मामध्ये आहे. खराब कोलेस्ट्रॉलला डिटॉक्स करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. 5 टाइम प्रोटेंट कम्पेअर टू जिन्सेंग. जिन्सेंग नावाचा पण एक पदार्थ प्रचलित आहे, पण तरी देखील आज जिन्सेंग बऱ्याचशा लोकांना देऊ नका म्हणून देखील बरेचसे गुगलमध्ये पाहतो आपण. जिन्सेंग एक मुळीसारखा पदार्थ आहे. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. ज्यांना माहिती असेल त्यांना तरी असू दे माहिती की जिन्सेंगपेक्षाही 5 पट जास्त पॉवरफुल आहे. ह्याच्यामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. प्रिव्हेंट फ्री रॅडिकल्स डॅमेज आणि रिकमेंडेशन ॲज अ अँटीऑक्सिडंट. गॅनोडर्मा लुसिडम अँटीप्लेटलेट इफेक्ट. जसं आपण पाहतो प्लेटलेट जशा कमी 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 होत जातात तर प्लेटलेट ॲग्रिग्रेशनमुळे आपल्या शरीरात क्लॉट्स तयार व्हायला लागतात, गुठळ्या बनायला सुरुवात होते. आणि त्या क्लॉट ज्यावेळी बनतात, हिमोग्लोबिन ज्याचं कमी 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 होतं त्याच्या शरीरात क्लॉट बनतात. HB लेवल हिमोग्लोबिन ज्याचं 6च्या आतमध्ये आलं, 5च्या आतमध्ये आलं तर शरीरात क्लॉट तयार व्हायला लागतात, गुठळ्या तयार व्हायला लागतात. आणि अँटीप्लेटलेट इफेक्ट किंवा आपण पाहतो अँटी ट्युमर प्रॉपर्टीज बनतात इथं, आणि याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये गुठळी होऊ देत नाही. जसं ॲस्पिरिन लाईक इफेक्ट, म्हणजे ॲस्पिरिन त्यासाठीच खाल्ली जाते रक्त पातळ व्हावं म्हणून. पण आपलं प्रोडक्ट काय करेल, जे सिस्टॉलिक प्रेशर असेल किंवा डायस्टॉलिक, 2 प्रेशर्स असतात. आपण म्हणतो ना हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर, तर एक असो सिस्टॉलिक आणि दुसरा असो डायस्टॉलिक. तर दोन्हीला देखील संतुलित करण्याची पॉवर गॅनोडर्मामध्ये आहे. गॅनोडर्मा असा एकमेव हर्ब आहे की जो सिस्टॉलिक प्रेशरला देखील संतुलित करू शकतो, डायस्टॉलिक प्रेशरला देखील संतुलित करू शकतो. थोडंसं तुम्ही पबमेडमध्ये अभ्यास करा, याच्यावरती तुम्हाला जास्त जे मेडिकलशी रिलेटेड आहेत त्या लोकांनी PubMed.com जा, PubMed.com, आणि त्याच्यामध्ये सर्चमध्ये गुगल गॅनोडर्मा फॉर सिस्टॉलिक डायस्टॉलिक प्रेशर असं तुम्ही लिहा. तुम्हाला रिसर्च पेपर सहित म्हणजे तुम्हाला फार्माकॉलॉजिकलचे रिसर्च पेपर्स मिळतील तिथे. मायक्रो सर्क्युलेशन, नेहमी म्हटलं मी तुम्हाला बघा, मायक्रो स्कॅनर हा शब्द प्रचलित करा. मायक्रो आयडेंटिफायर इन मायक्रो लेवल, आयडेंटिफाय इन मायक्रो लेवल असे शब्द प्रचलित करा लोकांसमोर. मायक्रो सर्क्युलेशनचा अर्थ होतो आपल्या केसांपेक्षाही 1000 पटींनी सूक्ष्म रक्तवाहिनी, असे तिला म्हणतात मायक्रो. आणि मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे तेवढ्या लहान रक्तवाहिनीतनं ब्लडचं सप्लायच व्यवस्थित जायला पाहिजे, ऑक्सिजन न्यूट्रिशन पुढे जायला पाहिजेत. यामुळे आपण पाहतो की आपल्या शरीरामध्ये जिथं जिथं अडथळे निर्माण होतात तिथं रोग निर्माण होतात. आणि सुरुवात मायक्रो सर्क्युलेशन पासूनच होते, मायक्रो कॅपिलरीजमध्ये होते, नंतर मग मेन व्हायला लागतात, मेन कॅपिलरीज डॅमेज होतात. सो या ठिकाणी आपण पाहतोय टिश्यू खराब होतात. नंतर ओल्ड एज म्हणजे थोडक्यात रिटायर्ड एजिंग ज्याला म्हणतो आपण, की एजिंग प्रोसेस स्टार्टअप व्हायला लागते बिकॉज ऑफ मायक्रो सर्क्युलेशन प्रॉपर नाही आहे. अगदी सूक्ष्म थरापर्यंत ब्लड सर्क्युलेशन जात नाही आहे. रक्तपुरवठा आपल्या प्रत्येक सेलपर्यंत जाणं अपेक्षित आहे. मायक्रो लेवलला रक्त घेऊन जाणं आवश्यक आहे, आणि ते जर जात नसेल तर या गोष्टी घडतात. प्रिव्हेंट द क्लॉटिंग अँड हार्ट अटॅक, म्हणजे गॅनोडर्मामध्ये जो अँटीप्लेटलेट इफेक्ट आहे तो क्लॉटला प्रिव्हेंट करतो किंवा गुठळ्या नाहीशा करायला मदत करेल. रिजनरेशन प्रॉपर्टी, इथं तुम्हाला 4 प्रकारची हृदय दिसतात पहा, पहिलं आणि दुसरं 2 दाखवलंय. त्याचे रिजनरेशन म्हणजे पहिलं एकदम तुम्हाला हेल्दी हार्ट मिळालं, परमेश्वराने दिलं, निसर्गाने दिलं, एकदम चांगलं दिसतंय. त्याला तुम्ही पहा, आता स्मोकिंग करणारे काही लोक, शुगर डायबिटीस असणारे असतील, ब्लड प्रेशर, सतत टेन्शन घेणारी लोक, लाईफस्टाईल डॅमेज केलेली लोक, जीवनशैलीशी हरीवरी करीमध्ये धावणारी लोक, सतत धावपळ करणारी लोक, ही सगळी लोक त्याच्यामध्ये आली. मग ह्या लोकांनी काय केलं, ते हृदयाला डिजनरेशन केलंय. त्याची साईज पहा कशी वाढली, तो पंप कसा झालाय. आणि मग याच्यामध्ये आपण पाहतोय की याची कार्यक्षमता हळूहळू कमी कमी होते, आणि मग याला म्हणतो डिजनरेट व्हायला लागले, म्हणजे सेल डॅमेज व्हायला लागले, डिजनरेशन व्हायला लागले. या हृदयाला परत नॉर्मलाइज करणं म्हणजे रिजनरेशन, पुन्हा त्याची नॉर्मल साईजला घेऊन येणं, आणि त्याच्यातले ब्लॉकेजेस, त्याच्यातले अडथळे, नको असलेले क्लॉटिंग्स, या गोष्टी नाहीसा करायला मदत करणं म्हणजे पुन्हा त्या सेल पुन्हा नवजीवन देणं, दॅट कॉल रिजनरेशन. आणि हे रिजनरेशन जर चांगलं असेल तर माणूस 125 वर्ष देखील जगू शकतो, हे प्रूव्हन आहे. तुमच्या शरीरात एखादी पेशी डेड होते आणि परत नवीन तयार व्हायची क्षमता थांबली की डिजनरेशन सुरू झालं, यालाच म्हणतो आपण एजिंग सुरू झालं. माणूस म्हातारा झाला म्हणजे काय,
झाडाची जुनी पानं जातात, नवीन पानं येतात, झाड तरुण आहे अजून. पण झाडाची जुनी पानं जाऊन जर नवीन पान येत नसेल, हिरवं पान दिसायचं बंद झालं, तर म्हणतो झाड आता वयोवृद्ध झाले. तसं माणसाचं पण आहे. माणसाच्या जुन्या पेशी मरतात, नवीन पेशी तयार होतात. पण ज्या दिवसापासून ह्या जुन्या पेशी मरतात, नवीन पेशी तयार होण्याची प्रोसेस थांबते, तिथं आपण म्हणतो ही प्रोसेस थांबते, म्हणजे माणूस आता वयोवृद्ध व्हायला लागला. स्किनवरती रॅचेस, स्किनवरती आपण पाहतो सुरकुत्या यायला लागतात, रिंकल्स यायला लागतात, केस पूर्णपणे निघून जातात, परत केस येतच नाहीत, दात पडतात पूर्णपणे, त्वचा पूर्णपणे अशी सुरकुती पडायला लागते, आणि आपण म्हणतो तर डिजनरेशन म्हणजे वयोवृद्ध अवस्था आहे. सुरुवातीची लोक 150 वर्ष जगायची ना, मग आता का हे 60-70 मध्ये व्हायला लागले? बिकॉज मायक्रो सर्क्युलेशन, बिकॉज डिजनरेशन, बिकॉज ऑफ द रिजनरेशन. म्हणून आपण सांगू शकतो की जितकं जास्तीत जास्त तुम्ही हे गॅनोडर्मा खात राहाल, जितकं जास्तीत जास्त हे प्रोडक्ट खात राहाल, 5000 वर्षापूर्वीची वनस्पती तुमच्या समोर आहे यार. 5000 वर्षापूर्वीची वनस्पती, जिथं ॲलोपॅथीचं आत्ता स्टार्टअप होऊन 250 वर्ष होत आले, जास्तीत जास्त 200 ते 250 वर्ष ॲलोपॅथी माहीत होऊन. पण ज्याने ॲलोपॅथीचा शोध लावलाय तो सुद्धा म्हणतोय की तुमचं फूडच तुमचं औषध असायला पाहिजे. गॅनोडर्मा इज अ पॉवरफुल अँटीस्ट्रेस हर्ब. अँटीस्ट्रेस हर्ब, अँटीस्ट्रेस हर्ब म्हणजे काय? तणाव नाहीसं करणारं. म्हणजे काय हो? याचं सिम्पलचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल की तणाव नाहीसा होतो म्हणजे काय? मी गॅनोडर्मा खाल्ला की मला टेन्शन येणारच नाही असं आहे का? नाही. पण काही गोष्टींना, छोट्या छोट्या गोष्टीला टेन्शन येतं, काही गोष्टींना लगेच राग येतो, काही लोकांचा लगेच बीपी हाय होतो, लगेच हायपर होतात, लगेच टेन्शन येतो, लगेच चिडचिड निर्माण होते, कामिंग इफेक्ट अजिबातच नाही ब्रेनमध्ये, पीसफुल राहत नाहीत, त्या लोकांच्या माइंडवरती सुद्धा रिॲक्ट गॅनोडर्मा करतो. त्यामुळे काही डॉक्टर्स असं देखील म्हणतात गॅनोडर्मा वर्क ऑन द बॉडी ॲज वेल ॲज अन माइंड. माइंडवरती देखील तो काम करतोय. आणि सेकंड थिंग, माझ्या काय सेशन्समध्ये तुम्ही ऐकलं असेल की स्ट्रेसमुळे तुमच्या वीक पार्ट जे असतात ते कमजोर होतात. जे वीक आहेत, वीक, तुमचं हृदय वीक असेल तर तणावाचा परिणाम हृदयावरच होणार. जर माझं पॅनक्रिया वीक असेल तर तणावाचा परिणाम त्याच्यावरतीच होणार. जो पार्ट वीक आहे ना आत्ता, त्याच्यावरतीच त्याचा परिणाम होतो. एखाद्याची किडनी वीक असेल तर त्याच्या किडनीवरती तणावाचा परिणाम होतो, त्या व्यक्तीची डेथ पण त्या कारणाने बनू शकते. म्हणजे वीक पार्ट आहे त्याच्यावर स्ट्रेसचा परिणाम होतो फ्रेंड्स. मग गॅनोडर्मा काय करतोय? त्या वीक पार्टला मजबूत करतोय, स्ट्रेसला सहन करण्याची क्षमता वाढवून देऊ शकतो. सो क्रॉनिक डिसीज जेवढे आता होत आहेत ना, ते स्ट्रेस इंड्यूस डिसऑर्डर्स आहेत. स्ट्रेसमुळे बॉडीमध्ये वेगळ्या चुकीच्या प्रकारचे हार्मोन्स क्रिएट होतात. गॅनोडर्मा तिथं बॅलन्सिंगचा इफेक्ट आपल्याला द्यायला मदत करेल. इथं आपण पाहतोय यामुळं एक कामिंग ऑफ माइंड, आपल्या मनाला देखील शांत ठेवण्याची क्षमता गॅनोडर्मा, म्हणून याला स्पिरिच्युअल हर्ब देखील म्हटलं जातं. पूर्वीची लोक, ध्यानधारणा करणारी लोक, जे अध्यात्मातली लोक होती, ज्यांना कंटिन्यू ध्यान करायचं आहे आणि ते पण तासन तास ध्यान करायचं आहे, माइंड डिस्टर्ब न होऊ देता ध्यान करायचं आहे, ते लोक याचं सेवन जास्त प्रमाणात करतात. म्हणून म्हणतात ना की हिमालयामध्ये जाणारे ऋषीमुनी लोक याचं सेवन जास्त करायचे, बिकॉज त्यांना ते कामिंग इफेक्ट, ध्यानमध्ये त्यांना मग्न होण्याकरता, त्यांना एकाच गोष्टीवरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं, तर त्या ठिकाणी ते लोक पूर्णपणे रिसेट माइंडला करण्याकरता गॅनोडर्माचं सेवन करत होते. पण याचे भरपूर दाखले गुगलमध्ये देखील तुम्हाला मिळू शकतात. गॅनोडर्मा इज अ स्पिरिच्युअल हर्ब. गॅनोडर्मा एक स्पिरिच्युअल हर्ब आहे. अँटीऑक्सिडंट इन अँटी एजिंग प्रॉपर्टीज, हार्ट फेल्युअरपासून दूर राहणे. त्याच्यानंतर आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे विदाऊट आपल्याला रिस्क फॅक्टर जे आता प्रमाणाबाहेर वाढते तिथून दूर राहायचं. सो रेग्युलरली 1 RG 1 GL 22 रुपीज. मला सांगा, आपल्या शरीरामध्ये जर 10% ब्लॉकेजेस असेल, तुम्हाला माहीत नाही, रोज 22 रुपये, हे काही जास्तही कळ येणाऱ्या काळामध्ये आपली मृत्यूसुद्धा वाचवण्याचं काम हे प्रोडक्ट करू शकत असतील तर. हृदयरोग आपण शब्द वापरूया. हार्ट अटॅक येण्यापासून जर आपल्याला थांबवण्याची काम, किंवा ज्या लोकांना सांगितलं की तुम्हाला 6 महिन्यामध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास करावं लागेल, काही लोक अशी देखील उदाहरणं आहेत की ज्यांचे वाचलेले आहेत. भरपूर लोक आहेत असे, भरपूर लोक आहेत की त्यांच्या त्या गोष्टी वाचल्या. खूप लोक पॅरालाइज, स्ट्रोक झालेले होते, बरे झाले. मग मला सांगा, आपण जे प्रिव्हेन्शन वेलनेस इंडस्ट्रीबद्दल बोलतोय, तर 22 रुपयाचं RGGL रोज खाणं जास्त सोयीस्कर आहे का 2.5-3 लाखाची मेडिसिन हॉस्पिटलमध्ये देणं स्वस्त आहे? का तुमचा मेडिक्लेम काढणं जास्त स्वस्त आहे? 22 रुपयाचं RGL मला सांगा चॅट बॉक्समध्ये. 22 रुपीज पर डे गॅनोडर्मासाठी. बोला बोला बोला. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? 22 रुपीज पर डे. हां, असं लिहा पाहिजे, 22 रुपीज पर डे. येस. काहीच नाही यार, काहीच नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये एक साधारणपणे एक छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतील तर किती पैसा जातो याची कल्पना नाही हॉस्पिटलमध्ये आज.
आज एखाद्या व्यक्तीला बायपास करून येतो ना, एवढासा पीस असतो फक्त, एवढासा, माझ्या बोटांकडे पहा, तुमच्या बोटाच्या एवढा भाग असतो फक्त तो, आणि एवढ्याशा भागासाठी 3 ते 4 लाख रुपये जातात. तुम्ही विचार करा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय कॉस्टिंग आहे शरीराची. आज एन्जिओग्राफी करतात लोक, कुणी 30,000, 40,000, 50,000, लाख, 2 लाख, एन्जिओप्लास्टी एवढीशी टेंट बसवतात, ट्यूब, छोटीशी ट्यूब बसवतात, स्प्रिंग सारखी असते, वरनं त्याला जाळी बसवतात की जेणेकरून त्याच्यात कोलेस्ट्रॉल जायला नको. तर ती टेंट बसवायचा खर्च 1.5-2 लाख रुपये येतोय. मला सांगा, एका पार्टसाठी, एका शरीरातल्या एका पार्टसाठी छोटासा तुकडा बसवायचा आहे बाहेरून, डॉक्टर बसवतोय, आणि त्याला 3 लाख रुपये घेतात. मग आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत शरीराची किंमत काय असेल? काहीच नाही यार, काहीच नाही. रोज 22 रुपीजचं प्रोडक्ट जेव्हा खात राहाल, गॅनोडर्मा पोटामध्ये जाईल, विरघळेल, तर ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी सर्क्युलेट करून त्याला नाहीचं करण्याची क्षमता त्याच्यात आहे. सो रेग्युलरली, कंटिन्युअसली खाणं आवश्यक आहे. आपण जर आत्ता खायला सुरुवात केली तर शरीरामध्ये असे प्रॉब्लेम येऊ देणार नाही. 22 रुपीज पर डे म्हणजे 1 RG, 1 GL मिनिमम सांगितलंय. आता तुम्ही 220 रुपये जरी खाल्लं तरी तुम्हाला वाटेल यार हे काहीच नाही आहे. 10 RG, 10 GL सुद्धा खाऊ शकता, कारण डॉक्टर लिम सुद्धा सांगतात की टेक टू मच गॅनोडर्मा नॉट इश्यू, कुठलाही त्याच्यात इश्यू नाही आहे, जादा प्रमाणात पण खाऊ शकता. माझ्या ॲक्सिडेंटमध्ये पाय एवढ्या भागाने सुजला होता, पाणी झालं होतं पायामध्ये. डॉक्टर म्हणतो एवढी सूज आहे की जोपर्यंत सूज जात नाही तोपर्यंत मी ऑपरेशन नाही करू शकत, आपल्याला थांबावं लागेल. 1 दिवस थांबले. डॉक्टर लिमना मी कॉन्टॅक्ट केला, चॅट बॉक्समध्ये लिहिलं, सर काय करायचं, पायाची साईज, फोटो पाठवला. माय गॉड, इट्स प्रवीण, दिस इज सिव्हिअर, सो टार्ट द मेगा डोसेस. म्हणलं किती? म्हणजे 40 RG 40 GL पर डे. म्हणजे व्हॉट? हां, 40 RG 40 GL. म्हणलं मग 4 टाईम घेऊ का? म्हणलं हो 4 टाईम घे, नो प्रॉब्लेम. 10 RG 10 GL, 10 RG 10 GL, 10 RG 10 GL, 10 RG 10 GL. एका दिवसामध्ये 40 RG 40 GL खात होतो. युरिनची बॅग जी बसवली होती, युरेटर कॅथेटर बसवलं, सॉरी, तो जो युरिनची बॅग आहे, कॅथेटर, ती बॅग जी बसवली होती त्या बॅगमध्ये ती अर्धा पाऊण तासाला ती बॅग भरत होती, सारखी कंटिन्युअसली युरिन पास होत होती आणि कंटिन्युअसली पाणी वॉश बॉडीतनं निघून जात होतं. दिस अ पॉवर, मी स्वतः अनुभवली आहे. तिथली लोक, तो जो पोरगा जो येतो ना बदलायला यायचा, तो म्हणायचा या सगळ्या हॉस्पिटलमध्ये मला तुमच्याकडे सारखं पळावं लागतं कारण तुमची बॅग लगेच बदलतोय मी. नेमकं काय? त्याला पण सांगितलं, हे बघ, हे मी खातोय म्हणून माझी युरिन, आता एकतर इथं पाणी राहिलं पाहिजे, नाही तर ब्लड राहिलं पाहिजे. मग तू मला सांग काय राहिलं पाहिजे? तर तो म्हणतो यार ब्लड राहिलं पाहिजे, पाणी नको. मग ते पाणी निघून जायला पाहिजे शरीरात. म्हणून आपले डॉक्टर सवेरा पण म्हणतात की ज्याच्या शरीरामधून युरिन चांगली होते ना त्याला रोगापासून दूर ठेवता येतं. पेशाब भरपूर झाली पाहिजे यार. ज्यावेळी गॅनोड्रोमा खाल ना, तुमची लघवी खूप झाली पाहिजे. ज्याला किडनी व्यवस्थित आहे ना त्याला कोणते रोग होऊ देत नाही. आणि याकरता आपल्या शरीरात डोक्यापासून पायाच्या नाकापर्यंत डिटॉक्सिफिकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे युरिन. त्यामुळे ज्यांना ज्यांना तुम्ही डिएक्सन प्रोडक्ट सुरू कराल, गॅनोड्रोमा खायला जो जो सुरू करेल त्याला फक्त एवढंच विचारायचं की युरिन वाढली का सांग, घामाचं प्रमाण, लघवीचं प्रमाण वाढलंय का. तर तो सांगतो हा युरिनचं प्रमाण वाढलं, डोस बरोबर आहे समजायचं. जर तो म्हणतो नाही नॉर्मल आहे, डोस डबल करा सर, वाढवा. सो 22 RGGL मिनिमम आहे, मॅक्सिमम ॲज यू कॅन. तुम्हाला जे तुमच्या बजेटमध्ये वाटते तेवढं तुम्ही खा, काही प्रॉब्लेम नाही. एका दिवसामध्ये तुम्ही अख्खी बॉटलसुद्धा खाणारी लोक आहेत. आपले पैकीकरी दादा असतील किंवा आपले स्वतः डॉक्टर सवेरांनी 360 RGGL खाल्लेत फ्रेंड्स. 360 वर डे एवढ्या खाल्लेले आहेत. कॉर्डिसेपचं मशरूम देखील जबरदस्त आहे. आणि हे पाहतोय आपण कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थसाठी कॉर्डिसेप मशरूम, दॅट्स व्हेरी गुड ऑलरेडी. त्यानंतर आपण बघतोय की बरेचसे फायदे त्याच्याबरोबर आहेत. असे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत की जे अगदी अगदी रेअर कॅटेगरी, 60 लाख रुपये पर किलो रेट आहे याचा. कॉर्डिसेप मशरूम, स्पिरुलिना, एक फोटो इथं मला वाटतं स्किप झालाय. स्पिरुलिना, स्पिरुलिनाबद्दल देखील आज आपले डॉक्टर एस रंजन सर म्हटले. LDL कोलेस्ट्रॉल आणि HDL कोलेस्ट्रॉल, जो व्यक्ती कंटिन्यू स्पिरुलिना खात राहील बॉडी अल्कलाईन ठेवतोय. पहिल्यांदा अल्कलाईन, जो गॅनोड्रोमा खातोय बॉडी अल्कलाईन होते फ्रेंड्स. कंटिन्युअस गॅनोड्रोमा, कंटिन्युअस स्पिरुलिना खाणाऱ्या लोकांचं शरीर ॲसिडिक राहणार नाही, अल्कलाईन. आज तुम्ही काय खाताय, काय जेवताय, तुम्ही आत्ता संध्याकाळचं काय जेवण केलं तुम्हाला माहिती आहे, बॉडी ॲसिडिक होते. आणि बॉडी अल्कलाईन ठेवा फ्रेंड्स. जितकं शरीर अल्कलाईन ठेवाल ना तेवढं रोगापासून दूर राहता येईल आपल्याला. आणि जितकं तुम्ही स्पिरुलिना सेल कराल, जितकं स्पिरुलिनाचं मार्केट आहे, अल्कलाईन मार्केट आहे, प्रत्येकाला सांगा ॲसिड अल्कलाईन थेरीमध्ये खूप सेल होऊ शकतो, ग्रीन थेरीमध्ये खूप सेल होऊ शकतो. ग्रीन थेरी, आता कालच मी यूट्यूब चॅनलमध्ये, आपल्या चॅनलमध्ये डॉक्टर लीमचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यांनीच डिस्क्राईब केली ग्रीन थेरी. आपल्या कंपनीचे फाउंडर इतकं डिटेल इन्फॉर्मेशन नॉलेज देत आहेत. एकमेव DXN कंपनी असं नॉलेज जगाला देऊ शकते, आणि ते पण थेरॉटिकल, सायंटिफिकल आणि फूड थेरीजमधून. आणि अशी लोक आपल्यासोबत आहेत. डॉक्टर एस रंजन सर समोर तुमचे आहेत. सो इथं पाहतोय आपण की एक व्यक्ती आहे, ह्या डॉक्टर, यांचं नाव आहे क्रिस्टन बॉनार्ड. या व्यक्तीने काय केलं, या व्यक्तीने सगळ्यात पहिली ओपन हार्ट सर्जन म्हणजे हृदयाचं ट्रान्सप्लांट
हार्ट ट्रान्सप्लांटचं सगळ्यात पहिलं जगातलं ऑपरेशन या डॉक्टरने केलं, ख्रिश्चन बोनार्ड, हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 150 लोकांची हृदय ट्रान्सप्लांट केली. किती लोकांची? 150. ते काय म्हणतात? आय हॅव सेव्ह, म्हणजे मी 150 लोकांची लाईफ वाचवली हृदय ट्रान्सप्लांट करून. पण पुढे काय सांगितले? इफ आय हॅड अ फोकस ऑन द प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अर्लियर, जर मी अगोदरपासूनच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवरती फोकस केला असता तर आय माईट हॅव द सेव्ह द 150 मिलियन्स ऑफ लाईफ, 150 मिलियन लोकांची लाईफ मी वाचवू शकलो असतो किंवा सुरक्षित ठेवू शकलो असतो. हे कोण सांगतायत? ज्याने पहिलं हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलं तो व्यक्ती सांगतोय आपल्याला की मी आत्तापर्यंत 150 लोकांची हृदय बदलून दिली, हार्ट ट्रान्सप्लांट ऑपरेशन केलं. पण जर मला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनबद्दल अगोदरच कल्पना असती आणि मी त्याच्याबद्दल फोकस केला असता तर कदाचित मी 150 मिलियन लोकांचं आज हे वाचवलं असतं. आणि ती ताकद तुमच्या हातात आली आहे. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनची ताकद ही तुमच्या हातात दातो डॉक्टर लिम सिओजिन यांनी परमेश्वरांनी तुमच्या हातात दिली. तुम्हाला ॲज एक कंपनी, तुम्हाला ॲज एक एंजल म्हणून कंपनीनं निवडलंय. ज्या व्यक्तीला आपण म्हणतो ना, इथं देखील नशिबातच असावं लागतं DXN सांगायला आणि DXN करायला आणि DXN बोलायला देखील. तर तुम्ही ॲज अ एंजल आहात, तुम्ही एक देवदूत आहात, तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहात. तर तुम्हाला याची थोडीशी नॉलेज, इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्या हाताने किती मोठं कार्य घडू शकतं. आज अशी लोक सांगतात की जर मला हे आधी कळालं असतं तर मी एवढ्या लोकांचं लाईफ वाचवलं. तुम्हाला ऑलरेडी दिलंय ते तुमच्या हातात. असं म्हणतो ना आपण की आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त आपल्याला तिची ताकद ज्यावेळी समजते ना त्यावेळी समजतं माय गॉड, माझ्या हातात एवढी मोठी गोष्ट आहे. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या माध्यमातून 150 मिलियन लोकांचं लाईफ आपण वाचू शकतो. यूज टू बीट. आपलं हृदय एक असा ऑर्गन आहे की जो एकमेव असा ऑर्गन आहे, आपल्या हार्ट, हृदय, की जो शरीरातून बाजूला जरी काढलं लप दप लप दप करतं. आज डॉक्टर एस रंजन सर सांगतात की ते तर DM आहेत ना, त्यांनी बरोबर सांगितलं आपल्याला की बाकी कोणताही ऑर्गन शरीरातनं काढला तो डेड होऊन जातो, संपलेला असतो, तो काम करू शकत नाही, तो चालत नाही. पण फक्त हार्ट असा ऑर्गन आहे की ज्याला शरीरातून बाहेर जरी काढलं तर 25 to 30 मिनिट तो लप धप करत राहतो, म्हणजे तो चालतो. म्हणजे तो किती, म्हणजे तो सेन्सिटिव्ह आहे आणि किती त्याला म्हणजे म्हणतो ना आपण स्वतः काम करण्याची क्षमता आहे. होमिओस्टॅटिकमध्ये तो स्वतः देखील अर्धा तास तसाच चालत राहतोय बाहेर काढला तरी. मग शरीरामध्ये किती मोठा ब्लॉक आला तरी तो लवकर समजू देणार नाही. जर गॉड गिफ्ट आहे आपल्याकरता, आपल्या शरीरातला सर्वात व्हायटल ऑर्गन आहे आणि याच्याबद्दल जरा जरी जाणीव तुम्हाला आज झाली असेल तर गॅनोड्रामा खाताना कधीसुद्धा प्राईस बघू नका. गॅनोड्रामा सांगताना तुमचा कधीही तोल जाऊ देऊ नका, शब्दांची थरकाप होऊ देऊ नका. नशिबात आहे म्हणून तुझ्यापाशी आले हे सांगा. सहमत आहात का माझ्याशी तुम्ही? हा व्हिडिओ आपण पाहूयात. कॉन्फिडन्सनी शेअर करा लोकांना की काय ताकद आपल्या हातात आहे, कोणती गोष्ट आपल्या सोबत आहे. खाताना विचार करू नका हातामध्ये गॅनोड्रामा आर्टिफिशियल असेल तर मी किती खाऊ, 1 खाऊ का 2 खाऊ का 4 खाऊ, कशाला 4 नको 1च खातो. सो या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतोय. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे फक्त पैशाशी प्रभावित नाही आहे मित्रांनो. DXN यामध्ये तुमचं एक सोशल कॉज पण मजबूत आहे. यामधून अनेक लोक आज गावागावामध्ये लोक हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढलेत. ज्या घरामध्ये DXN मय वातावरण होईल तिथं हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतील. माझी सहमत आहात तुम्ही? एक क्रांती ज्याला म्हणतो आपण, रिव्हॉल्युशन, एक वेलनेसची क्रांती, एक फार्मास्युटिकलमधून न्यूट्रास्युटिकल रिव्हॉल्युशनमध्ये जाणं, लोकांना जागृत करणं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन बरोबर, लोकांना जागृत करणं. आज ज्या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगितलं की जे शरीरामध्ये प्रॉब्लेम होण्याच्या अगोदर जागृत करणं म्हणजे वेलनेस इंडस्ट्री बरोबर जागृत करणं. येस, हा एक व्हिडिओ आपण पाहूया. इमिजिएटली तुमच्यासाठी हा व्हिडिओ प्ले होतो का? आवाज पण येतोय का सांगा चॅट बॉक्समध्ये. With old age, disorder in the cardiovascular system occurs first. Blood viscosity and the content of cholesterol and triglycerides in the blood increase. They deposit on blood vessel walls and cause arteriosclerosis, coronary sclerosis, thrombus, and so on. Blood circulation is hindered and blood supply to the heart is insufficient. This may trigger off coronary disease or a stroke. These diseases will cause the undernutrition of some muscular tissues, leading to their aging and atrophy, and thus
initiate diseases in some internal organs. हे ब्लड डिटोरेशन म्हणतात त्याला. गॅनोडर्मा मधले कंटेंट The triterpenoids in Glossoganoderma can promote blood circulation and reduce the contents of cholesterol and triglycerides in blood. So, it has the effect of preventing and curing hyperlipemia, coronary sclerosis, and other heart diseases. त्याला डायल्यूट करण्याची क्षमता. आपण परत प्ले करूयात हे. ओके फ्रेंड्स, मला एक सिम्पलसा मेसेज तुम्हाला याच्यातून द्यायचा आहे की ज्या वेळेला आपल्या शरीरातनं हे डायल्यूट होतं त्यावेळी युरिनचं प्रमाण, घामाचं प्रमाण होऊन आपल्या शरीरातनं ते वॉशआउट होऊन जातं. नैसर्गिकरित्या काढणं हे म्हणजे याला म्हणतो आपण प्रिव्हेन्शन. आणि नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ ठेवणं, आतून डिटॉक्सिफाय करणं बॉडीला आणि पूर्णपणे बॉडी ऑर्गन्सला बॅलन्स ठेवणं आणि व्हायटल ऑर्गन्स आहेत यांची सफाई ठेवणं, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यात घरामध्ये झाडू मारता शरीरात झाडू मारायला पाहिजे, गाड्यांची सर्व्हिसिंग करता शरीराची सर्व्हिसिंग असायला पाहिजे. मग मला एक सांगायचं तुम्हाला एवढी गोष्ट की जर 22 रुपीज पर डे, गॅनोडर्मा कितीही खा तुम्ही, नो प्रॉब्लेम. स्पिरुलिना जास्तीत जास्त 12 रुपये 14 रुपये पर डे होऊ शकतात, मिनिमम सांगतोय. म्हणजे मिनिमम म्हणजे न खाण्यापेक्षा कमीत कमी खाल्लं तरी चांगलंच आहे. रोज डेली एवढं तरी कमीत कमी खायला सुरुवात करा. दुसरा कुठलाही चहा प्यायचाच नाही, दुधाचा चहा पूर्णपणे बंद करणे, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि इथून पुढे जर कोण तुम्हाला म्हणत असेल की यार प्रोडक्ट खूप महाग वाटतोय मला तुम्हाला, तर त्यांना सांगा सोनं जास्त महत्त्वाचं आहे का सोन्यासारखं लाईफ महत्त्वाचं आहे. त्यांना विचारा हा प्रश्न, सर सोने महत्त्वाचं आहे का सोन्यासारखं लाईफ महत्त्वाचं आहे. सोन्याला 40,000 रुपये तोळा झाले तरी पण आपण किती सोनं घेऊन ठेवतोय, हे सर नो. आज लोकांना विचारा की तुमची गाडी महत्त्वाची आहे का ही बॉडी महत्त्वाची आहे. गाडी आज 50 लाखाची असली तरी लोक घ्यायला जातात, 15 लाखाची घेतात, कोणी 5 लाखाची घेतात, हे सर नो. त्या गाडीची सर्व्हिसिंग त्या गाडीच्या 10 पट किमतीमध्ये होते. 10% म्हणतात, 10% किमतीमधून त्याची सर्व्हिसिंग होत असते. गाडी जर 10 लाखाची असेल ना तर 10,000 रुपये सर्व्हिसिंगला लागतातच. बॉडीचं काय, तुमची टू व्हीलर 1 लाखाची टू व्हीलर असेल तर 1,000 रुपये घेते, 50,000ची टू व्हीलर 500 रुपये तर घेतेच, 50 लाखाची गाडी 50,000 रुपये घेते सर्व्हिसिंगला. मला सांगा फ्रेंड्स, रियालिटी मला सांगा, ह्या बॉडीची किंमत मी किती सांगितली, कुणाच्या लक्षात आहे बघू, चॅट बॉक्समध्ये लिहा. कुणाच्या लक्षात आहे बॉडीची किंमत मी किती सांगितली मगाशी, पटकन सांगा. शरीराची किंमत मी स्टार्टअपला सांगितली प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला, 1 ट्रिलियन. थोडंसं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. 1 ट्रिलियन नाही, 5 बरोबर आहे. 5 ट्रिलियन. पण काय 5 ट्रिलियन काय पुढे, 5 ट्रिलियनच्या पुढे काय, US डॉलर, राईट. अमेरिकेमधली कॉस्ट निघते 5 ट्रिलियन US डॉलर. त्याचे 10% काढा मग आता तुम्हीच. एवढी तर सर्व्हिसिंगला द्यायला पाहिजे होते ना आपण, पूर्ण डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत. ही किंमत जाणीव करून द्या आणि मग सांगा की किंमत ह्या प्रोडक्टची काहीच नाही. यार मलाही सुरुवातीला महाग वाटलं होतं, पण आता माझ्या लक्षात आलं की हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना काय होतं ना, 500 रुपयाचा प्रोडक्ट सांगितलं तरी काही लोक म्हणतील महाग, पण त्याची व्हॅल्यू ज्यावेळी समजते ना तर मग ते म्हणतात अरे हे काहीच नाही आहे. समज आहात माझ्याशी, ताकद लावा भरपूर मोठी, जबरदस्त पॉवर लावा. कोणाला काय विचारायचं असेल याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न असेल तर माझ्यापर्यंत जेवढं मग तुम्हाला आन्सराईज करण्याची ताकद असेल तेवढ्यापर्यंत मी आन्सर करतो. तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचं असेल, डिपेंड काही रिलेटेड क्वेश्चन असेल बिंदास विचारू शकता. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का कोणाचा, तुम्ही चॅट बॉक्समध्ये येस करू शकता किंवा हँड रेज करू शकता जर तुमचा काही प्रश्न असेल तर. उद्यापासून किती लोक गॅनोडर्मा आता डोसेस खाणार आहेत, किती लोक RGL खातात यापैकी सांगा मला पटपट. लिहा जरा, सवय ठेवा चॅट बॉक्समध्ये लिहिण्याची. किती लोक रोज RGL खातात, कुणीच नाही. येस मी ओके बघू 4 RG 4 जेल, व्हेरी गुड. पटपट लिहा, येस लिहू शकता चालेल. मी लिहा, येस लिहा, माय सेल्फ, व्हेरी गुड. फास्ट लिहा.
क्रोसिन मी मेडिसिनमधून मेडिकल काउंटरवर जाऊन घेऊन येतो, भले ती तुम्हाला 1 रुपयाला मिळते, पण तो 1 रुपया कधी कुणी रिटर्न दिला का आजपर्यंत? कधीच नाही. पण गॅनोडर्मा ज्यावेळी तुम्ही खाता आणि त्याचा प्रचार ज्यावेळी करता तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देखील मिळू शकतो. आणि तुमच्या घराचं प्रोटेक्शन, तुमच्या घरातलं संरक्षण, फुकट आहे अन्न हा डायरेक्ट सेलिंगचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. ज्या प्रोडक्टचा तुम्ही प्रचार करता ते प्रोडक्ट तुमच्या घरामध्ये फ्री कसे येतील हे शिकवणं हे डायरेक्ट सेलिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे. येस. आता मला जे बाकीचे लोक ऐकतात त्यांनी सांगा किती लोक उद्यापासून सुरू करणार? व्हेरी गुड, सांगा पटपट. उद्यापासून किती लोक सुरू करणार आहेत खायला? ज्यांनी आतापर्यंत खाल्लेलं नाही पण सर मी आज ऐकलेलं आहे उद्यापासून मी स्टार्टअप करणार, मी माझ्या शरीरामध्ये गॅनोडर्मा रोज उद्यापासून द्यायला सुरुवात करतोय, पटपट लिहा. किती लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे प्रॉपर वेनी? किती लोक जागरूक आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. उद्यापासून मी स्वतः रोज खायला सुरुवात करणार आहे. ग्रेट, येस लिहू शकता, चालेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शीतल मॅडम, वैष्णवी मॅडम, आदित्य कदम, मनीषा थोतांगे. ओके. नसाल डिस्ट्रीब्युटर झाला तर डिस्ट्रीब्युटर कार्ड काढून घ्या. ज्यांनी तुम्हाला आज बोलवलं असेल त्यांच्याबरोबर आज बसून लगेच त्यांना थँक्यू मेसेज टाका आज झोपण्यापूर्वी आणि उद्या सकाळी लगेच सांगा सर साईनअप करून घ्या, मला प्रोडक्ट माझ्या कार्डवरती घ्यायचे आहेत. नो इश्यू, तुम्ही तुमच्या कार्डवर घ्या. डिस्काउंट कार्ड म्हणतो आपण याला, किंवा तुम्हाला ह्या कार्डचा बेनिफिट होतो, कॅशबॅक बेनिफिट होतो आणि नंतर ते फ्रीमध्ये देखील प्रोडक्ट येऊ शकतात आणि यातनं तुम्ही पुढे जाऊन एक मोठं कार्य देखील करू शकता. येस येस, व्हेरी गुड. जे नवीन लोक आले असेल त्यांनी पटकन थँक्यू मेसेज टाका आपल्या फ्रेंड्सना ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं असेल. उद्या रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या, कारण तुम्ही घेणार तर त्यांच्या आयडीवर घेण्यापेक्षा स्वतःच्या आयडीवरती घ्या. ओके. नोनिझी. ओके, चालेल. नोनिझीचा एन्झाईम आपण एक टॉपिक नोनिझीवरती पण घेऊया. नोनिझीचा एक्झॅक्ट रोल काय आहे? वैष्णवी नलवडे मॅडम विचारतात की कोलेस्ट्रॉल डायल्यूट होऊन ब्लडमध्ये मिक्स होणार, मग ते बाहेर कसं पडणार? त्यांचा प्रश्न आहे, प्रश्न चांगला आहे. कदाचित काही लोक असा प्रश्न तुम्हाला विचारतील तर प्रश्नाचं उत्तर द्यायला शिकायचं आहे आपल्याला की ही एक नॅचरल प्रोसेस बॉडीची आहे की जे शरीराला नको आहे ते बाहेर काढण्याची प्रोसेस असते. ती बाहेर कुठून निघतं? मग शरीर जे नैसर्गिक पद्धतीने बाहेर कुठून काढतो? तर फॅट सोल्युबल टॉक्सिन स्टूलमधून जातात, हे देखील प्रूव्हन आहे. स्टूलमधून, फॅट सोल्युबल टॉक्सिन स्टूलमधून जातात, युरिनमध्ये जाऊ शकतात, इवन घामातून पण. सो शरीरातून कुठून जाईल? बॉडी हा डॉक्टर आहे स्वतः, त्याचं तो काढायचं काम करतो. आपण आपल्या शरीराला फक्त मदत करणं म्हणजे वी सपोर्ट द बॉडी आणि बॉडी हँडल द डिसीजेस. मग ते शरीरावर ठेवा. म्हणून एबीसी रूल कायम लक्षात ठेवायचा मॅडम, नेहमी एबीसी रूल लक्षात ठेवा. गॅनोडर्मा हेल्प द बॉडी आणि बॉडी हँडल द डिसीजेस. शरीर एवढं मजबूत आहे ना की कोणताही रोग होऊ नये म्हणून पहिलं शरीर लढाई करतोय. रोगापासून दूर राहण्यासाठी आपलं शरीर आपली अहोरात्र मदत करतो. फक्त त्या शरीराला मदत करायचं काम आपलं गॅनोडर्मा करेल आणि गॅनोडर्मा त्याला पुढे जाऊन सपोर्ट करेल. व्हेरी गुड. हे काय लिहिलंय? PEAT, पितो लावतो, मला समजलं नाही यांचं बोलणं. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. सो फोकस ऑन द मॅक्सिमम कंझ्युमरिझम. वेलनेस इंडस्ट्रीवर ताकद लावा भरपूर मोठी. वेलनेसमध्ये बोला. एक मी तुम्हाला आता आकृती काढण्याचा प्रयत्न केला होता व्हाईट बोर्डवरती, तशी आकृती काढून तुम्हाला सांगता आलं तर तसं देखील अवेअरनेस लोकांना द्या. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन घेऊन चला. एज्युकेशन पार्ट करा. एज्युकेशन दिल्यानंतर साईनअपवरती या, फॉर्म पुढे ठेवा, त्याला लाजू नका. अतिशय चांगलं काम करताय. मोठी संघटना बनवायची, मोठी टीम तयार करायची, तर तुम्ही फॉर्म साईनअप करून घेण्यावरती फोकस ठेवा. दर आठवड्यामध्ये ॲटलिस्ट 5 नवीन जॉईनिंग होण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयारीत राहा, कमिटेड राहा. सो विश ऑल द बेस्ट. सर्वांना शुभेच्छा देतोय. आजच्या सेशन नंतर डोसेस इन्क्रीज करा. कोरोना रिलेटेड पण भीती खूप मोठी आहे, तर जास्तीत जास्त आरजीएल खायला सुरुवात करा. आरजीएलचा रोल आहे डिटॉक्सिफिकेशन, त्यामुळे कफ म्युकस फुफ्फुसामध्ये राहणार नाही. व्हायरस पूर्णपणे आतमध्ये जाण्यापासून थांबवायला मदत करेल आणि तुमचे या रोगापासून दूर राहण्याचे चान्सेस देखील वाढवतो तो. थँक्यू ऑल ऑफ यू.